नमस्कार, मी रश्मी सावे आणि माझ्याबरोबर आहेत नरेंद्र सुतार. आम्ही शब्दकट्टा बर्लिन तर्फे आयोजित आणि मराठी ग्लोबल विलेज तर्फे प्रसारित एक पत्र माय मराठीला या मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात मराठी भाषेबद्दल असलेली आत्मीयता, आदर व जवळीक व्यक्त करणार आहात. त्याबद्दल आपणा सर्वांचे विशेष आभार. आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी आज या कार्यक्रमास हजेरी लावणाऱ्या आपल्या श्रोतू वर्गाचेही सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभार. फक्त 5-6 मिनिटांचा हा जो कालावधीचा मर्यादा होती ना, त्याच्यामुळे खूप त्रास झाला आणि ती जवळजवळ 4 ते 5 वेळा कमी केलंय. हो, काय करणार ना, आपल्याकडे वेळ तसा मर्यादितच आहे, पण बरोबर त्या कमी वेळेत सुद्धा तुम्ही जो मोठा तुमच्या भावनांचा आणि खास करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी शिकण्यासाठी काय काय करता येईल याचा जो तुम्ही आवाका मांडला ना, तो खरंच उल्लेखनीय आहे. त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. चला तर आपण पुढे जाऊया कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी. तसं कुसुमाग्रज आपल्याला जी माहिती आहे ते कविता आणि नाटकासाठी, पण फारच कमी लोकांना माहिती असेल की कुसुमाग्रजांचं इतर लेखनही भरपूर आहे. आणि त्यांच्या त्या जसं आपण म्हटलं की त्यांच्या सर्जनशील विचारांचं मुख्य क्षेत्र एक कविता आणि नाटक जरी असलं तरी ते एक विपुल काल्पनिक कथा लेखक देखील आहे. फार जणांना माहिती नाहीये. त्यांनी त्यांच्या लघुकथांमध्ये अनुभवाचा एक मोठा आवाका मांडला आहे. त्यांच्या लघुकथांमधील पात्रे समाजाच्या सर्व स्तरावरील विविध मानवी नमुने सादर करतात. काही उल्लेखनीय लघुकथा प्रेमाच्या उत्कटतेवर लक्ष केंद्रित करतात. आमराईतील रंभा, मृग नक्षत्र, श्रीयुत जोशी यासारख्या कथा गरीब वर्गातील निरक्षर महिला नायकांचे चित्रण करतात. या महिला पात्र नाजूक व्यक्तिरेखेचे उत्कृष्ट नमुने आहेत. समीक्षकांनी त्यांची तुलना शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लघुकथांमधील पात्रांशी केलेली आहे. शिरवाडकरांचा विनोदी स्वभाव त्यांच्या प्रेम आणि मांजर या लघुकथा संग्रहात दिसून येतो. या संग्रहातील सर्व कथा खोडकर विनोदाने भरलेले आहे. फार जणांना माहिती नसेल, पण मी हे पुस्तक वाचले, साधारणपणे 10वी-11वी मध्ये असताना वाचलेल्या या लघुकथा खूपच धमाल आहे. आणि त्या कुसुमाग्रजांचा आहे याच्यावर विश्वास बसणं कठीण आहे, कारण आपल्याला जसं मी म्हटलं की कविता आणि नाटक म्हटलं कुसुमाग्रज. तर या लघुकथा संग्रहामध्ये शिरवाडकरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये कबूल केलंय की त्यांनी PG वुडहाऊस कडून प्रेरणा घेतली आहे. यातील काही कथांमध्ये तीक्ष्ण व्यंग्य देखील आहे. पात्रे विविध सामाजिक चौकटींमधून रेखाटली आहे. काही कथा हिंदी चित्रपटसृष्टीतील जीवनाकडे त्यांचे व्यंग्य निर्देशित करतात. कुसुमाग्रजांचा सर्वात उल्लेखनीय लघुकथा संग्रह म्हणजे सतारीचे बोल आणि 12 कथा. कुसुमाग्रज हे कवी असल्याने त्यांच्या लघुकथांवर काव्यात्मक धारणाची छाप पडणं स्वाभाविक आहे. त्यांना लघुकथांमधील नवीन ट्रेंडची जाणीव होती आणि नवीन आणि जुन्या शैलीचे आकर्षण न गमावता त्यांनी ते स्वीकारले होते. त्यांची ही लघुकथांमधली कारागिरी जुन्या आणि नवीन तंत्रापेक्षा वरचढ आहे. तर नक्की वाचा, त्यांचे लघुकथा संग्रह शोधून नक्की वाचा. आणि तोपर्यंत मी आपल्या पुढच्या वाचिका शुभांगी राऊत यांना आमंत्रण देतो. त्यांनी कृपया आपला थोडक्यात परिचय देऊन पत्र वाचनास सुरुवात करावी. शुभांगीजी आहात? स्पीकर ऑन करायचं. शुभांगीजी आहात का तुम्ही? म्यूटवर वगैरे आहात का? हो, म्यूटवर आहेत. आता अनम्यूट झालेत. अच्छा, शुभांगीजी आवाज येत नाहीये. शुभांगीजी मला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असावा. नरेंद्र पुढे जाऊया आणि
हो हो, पुढे जाऊया आपण. शुभांगींना मी मेसेज करते. हो, त्यांचं तोपर्यंत जर इश्यू सॉल्व्ह झाला तर चांगलंच आहे. पण मधल्या काळामध्ये मला असं वाटतं रश्मीजी, आपण आपल्या ज्या खास आज आपले खास पाहुणे आहेत, जसं मी पहिले उल्लेख केला की मराठी ग्लोबल विलेज नावाची ही एक फेसबुकमधला ग्रुप आहे. मी त्याच्याविषयी जास्त सांगणार नाही. मी मृदुलाजींना आमंत्रण देतो की त्यांनी या ग्रुपविषयी, त्यांच्या उपक्रमाविषयी सांगावं आणि त्यांची कुसुमाग्रजांची एखादी छानशी आवडती कविता सादर करावी. मृदुलाजी, तुम्हाला माझा आवाज ऐकू गेला? हो हो, ऐकू येतोय. तर मृदुलाजी पुढे बोलतील. खूप म्हणजे धन्यवाद. मला तुम्ही असं इथे आमंत्रित केलं आणि अर्थातच याबद्दल सांगितलं. आणि ज्या तऱ्हेनं मी बघते, रश्मीजी काय, सायलीजी काय, सगळेच किती सुंदर सगळ्यांनी पत्र वाचली. सगळ्यांची नावं आता घेण्यात वेळ घालवणार नाही मी, परंतु मी माझा थोडक्यात परिचय करून देते. नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. तसं पाहिलं तर मी याआधी मी कॅनडात असते आता गेले 6-7 वर्षांपासून. पण त्याआधी मी ETV मराठी तसंच झी 24 तास मध्ये वृत्तनिवेदिका होती, सिनियर न्यूज अँकर आणि प्रोड्युसर होते. आणि 2018च्या सुमारास मी कॅनडामध्ये आले. आणि जेव्हा मी इथे आली, एकाच वर्षात काहीतरी कोविड ची सुरुवात झाली. आणि जेव्हा की मी गेल्या 24 वर्षां म्हणजे 20 ते 25 वर्ष, म्हणजे मी तशी नागपूरची, तिथे देखील केबलला बातम्या आणि असं करता करता थोडंसं दूरदर्शन आणि म्हणजे 20-25 वर्ष मीडिया क्षेत्रात होते. आणि त्यानंतर जेव्हा कॅनडात आले आणि जेव्हा मी इथे लक्षात आलं माझ्या की आता कोविड आहे, सगळंच काही बंद आहे, त्याच वेळेस जसं मी MBA केलं, त्याचबरोबर मी मास्टर्स इन मास कम्युनिकेशन पण केलं होतं. त्यात मॅकलुहान म्हणून एक तत्ववेत्ते होते, ज्यांनी म्हटलं होतं की एक दिवस जग जवळ येईल. आणि त्या संकल्पनेला त्यांनी ग्लोबल विलेज ही संकल्पना म्हटली होती. म्हणून मग मी माझ्या लक्षात आलं की आपण मराठी ग्लोबल विलेज.com नावाची वेबसाईट काढावी. त्याचा अर्थ काय की हे जे जगभर मराठी लोक पसरले आहेत ते एक विश्वग्राम आहे. विविध देश असो, आजही आपण बघतो की किती सहजरित्या आपण संवाद साधतोय. मग इकडे सिंगापूर असो, तिकडे अगदी ऑस्ट्रेलिया असो की अगदी अमेरिका, दुबई, या सगळ्यांशी आपण सहज संवाद साधू शकतो. आणि म्हणून या सगळ्या मराठी लोकांना एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे एका कुटुंबात आणण्याच्या दृष्टीनं मराठी ग्लोबल विलेज.com नावाची वेबसाईट काढली. ती आपण बघू शकता. त्यानंतर मराठी ग्लोबल विलेज फॅमिली पेज आहे आपलं. ऍटलिस्ट 5,500 ते 6,000 लोक आपल्या त्या पेजवर आहेत, की ज्यामध्ये आपण असं बघतो की जगभरातले विविध देशातले लोक, म्हणजे माझा उद्देशच हा होता. म्हणजे मी जेव्हा बातम्या द्यायची तेव्हा कधी लक्षातच नाही आलं. आज मी बघते की 101 लोकांचं मराठी आहे, की ते सुंदर बोलतायत, परंतु तेव्हा असं कधीच लक्षात नाही आलं की मराठी इतक्या उत्तम रीतीनं बाहेर जगल्या जाते. मग त्यांची ही जी काही पार्श्वभूमी आहे ही जगासमोर मांडली पाहिजे. पण या पेजवर मी सगळ्यांना आवाहन करत असते की तुम्ही तुमच्या देशामध्ये काय काय घटना घडतायत, काय काय मराठीसाठी तुम्ही उत्तम काम करतायत, तर त्याविषयीची माहिती तुम्ही इथे टाकत जा. आणि त्यानंतर आपलं ग्लोबल मराठी नावाचं YouTube चॅनल पण आहे. अर्थातच तुम्ही परमिशन दिली तर आपण हे सगळं आजचं जे आहे उत्तम रचना ते आपण त्यामध्ये सादर करायला मला फार आवडेल. तर थोडक्यात काय तर मी इथे आल्यानंतर हे मराठी ग्लोबल विलेजचं काम सुरू केलं आणि जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र करून काही ना काही कार्यक्रम आम्ही करत असतो. जसं आज तुम्ही मराठीविषयी पत्र लिहिलं, तसंच मागच्या वर्षी आम्ही विविध साहित्यिकांना पत्र लिहिली होती मराठीमध्ये की त्यांचं एकूणच याच दिवशी. यावर्षी मी ते केलं नाही, कारण काय झालं तर मराठी विश्व संमेलन तुम्हाला माहिती नाशिकमध्ये सुरू आहे. याच्या आधी पण 2-3 संमेलन होते, तिथे मी जाणार होते पण काही कारणाने ते मी जाऊ शकले नाही. तर मला सगळ्यांशी तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय आणि खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. तर आता अगदी वेळेवर, म्हणजे आता जसं मी म्हटलं की एखादी छोटीशी कविता आपण सादर करावी, कारण काय जेव्हा आपण पाहतो की कुसुमाग्रजांच्या जेव्हा कविता आहेत, जसं तुम्ही म्हटलं लेखन विपुल आहे आणि असं सगळा हा जो सगळा खजिना याच्यातलं शोधावं काय, तर मला सगळ्यात आवडती कविता कुसुमाग्रजांची म्हणजे पृथ्वीचं प्रेमगीत. प्रेम का नाही करावं, कुठेही करावं, कसंही करावं, अगदी मनापासून प्रेम करावं, त्या प्रेमामध्ये स्वतःला ओतून द्यावं. आणि तुम्हाला माहितीये की पृथ्वीचं प्रेमगीत या कवितेमध्ये
पृथ्वीचं सूर्याशी असलेलं निस्सीम प्रेम आपण बघतोय. म्हणजे पृथ्वी म्हणते की अरे मी माझ्या आसनभोवती होते, पण वर्षानुवर्ष युगे न युगे मी या सूर्याभोवती फिरते. फक्त त्या पृथ्वीचं प्रेम ते सूर्यानं समजून घ्यावं अशीच तिची इच्छा आहे. खरं तर हे एक भौगोलिक सत्य जरी असलं तरीही अत्यंत उदात्त आणि भव्य अशी कल्पना. मग इकडे धूमकेतू आहे, मंगळ आहे, ध्रुव तारे आहे, सगळेजण नटून थटून त्या पृथ्वीवरती प्रेम करतायत. पण अर्थातच त्या तेजस्वी सूर्यापुढे ते तिला सगळे सगळे क्षुद्र वाटतात. का? कारण की तिचं निस्सीम असं त्या पृथ्वीवरती प्रेम आहे. आणि अर्थातच हा अत्यंत तेजस्वी अशा कल्पना विलास आहे. आपण नेहमीच म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी. आणि खरोखरच रवीनी सूर्याला आपल्याकडे बघावं अशी फार पृथ्वीची इच्छा आहे. परंतु अर्थातच ती म्हणते की कोणीही कितीही प्रेम करावं, मात्र मी तुझं कितीही वर्षानुवर्ष वाट पाहायला तयार आहे, पण मी तुझ्यावरच प्रेम करत राहील. तर अशी ही कवी कुसुमाग्रजांची विशाखा या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आहे. सुमंदार माला वृत्तामध्ये ही प्रेम कविता आहे. आणि अर्थातच त्याचं मूल्य आहे चिरंतन प्रेम. आणि साहित्य प्रकार आहे प्रेम कविता. संदर्भ ग्रंथ विशाखा. युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नभाळी तले ना उमाळे उसासे, नती आग अंगात आताउरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, तळे तू पुढे आणि मी मागोती. बघा ना, दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचुनिया दिव्य तेजत कण. मला मोह वाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. इकडे पहा, निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी आर्जव कधी आर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होऊन या लाजरा मंगळ. परी दिव्यते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्या होनीचा हवे. तळी जागणारा निखारा उभाळून, येतो कधी आठवानेवर. शहरून येती कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अन असले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालुनी या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र भाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलीकरण. अलंकारणाला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. अशी ही सुंदर कविता. धन्यवाद. खूपच छान मृदुलाजी, खूपच सुंदर. आणि तुमचं जे काम आहे ते खरंच खूप प्रेरणादायी काम आहे. हा विचार की एक ग्लोबल प्लॅटफॉर्म असावा, ग्लोबल विलेज सारखा, जिकडे आपल्यासारख्या लोकांनी जे बाहेर आहेत, मायभूमीपासून लांब आहेत आणि जे सगळेजण या गोष्टी मिस करतायत, त्यांच्या सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. अतिशय उत्तम विचार, अतिशय उत्तम संकल्पना आणि धन्यवाद. छान कविता सादरीकरण. बघा ना, म्हणजे आपण अगदी सहज संवाद साधू शकतो. तुम्ही तिकडे आहात, खरंच म्हणजे युरोपातल्या साईड, आणि मी इथे कॅनडात आहे. आणि आज आपण म्हणजे अगदी सहज संवाद साधू शकतो. आणि अगदी कुटुंबासारखं, म्हणजे अगदी 2 मिनिटं देखील लागत नाही आपण स्वतःला अगदी सख्या म्हणण्याच्या दृष्टीने. तर म्हणून ही विश्व कुटुंबाची आपली ही कल्पना, अर्थातच ज्ञानेश्वरांनी पण म्हटलं होतं की वसुधैव कुटुंबकम, तीच एक संकल्पना आहे. पण तू असं आहे. पण सगळं खूप छान वाटलं सगळ्यांची भेटून. खूप खूप धन्यवाद. शुभांगी, तुम्ही आहात आणि
आवाज येतोय तुम्हाला आणि तुम्ही हो, आता येतो वाचू माझा शकता? आवाज? हो, yes, येतोय. perfect. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि क्षणभर विश्रांतीनंतर परत एकदा आपल्या आईच्या पत्राकडे आपण येऊया. तर खरं तर आईची पत्र हरवलेली आहेत, पण आज आपल्या शब्दकट्ट्याच्या माध्यमातून थोडीशी पत्र सर्वच लेकरांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. अगदी उत्तम प्रयत्न केला आपल्या आईसाठी. आणि खरं तर म्हणजे आभार मानले, आणि आपण आईचे आभार मानत नाही कधी, तर कदाचित आज ती संधी पण थोडीशी आपल्याला मिळाली शब्दकट्ट्याच्या माध्यमातून. तर त्यामुळे ह्या स्तुत्य उपक्रमास खूप खूप म्हणजे त्यांचे आभार आणि शुभेच्छा देखील. अशाच बरेच उपक्रम उत्तरोत्तर येत राहोत शब्दकट्ट्याकडून. तर फारसा वेळ न घेता माझं पत्र सुरू करते मी. तर प्रिय माय, आई, जननी आणि माता, सानविवी, तुझ्या कृपेने प्रतिभावान बनलेली सावित्री नावाची तुझी लाडकी लेक, जिने माझ्यासारख्या अगणित लेकींना तुझ्याच कृपेचा प्रसाद ओंजळ सांडेपर्यंत दिला, आणि त्यातूनच लिहिण्याचे सामर्थ्य लाभलेली तुझी दुसरी लेक आज तुला पत्र लिहिते. माय मराठी, तुला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. कशाबद्दल असाव्या त्या शुभेच्छा, असा प्रश्न तुझ्या भाबड्या मातृमनाला पडणे साहजिकच आहे. पण तुझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक लेकराच्या धडपडीतून तुला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच कागदोपत्रीही मिळवून दिला, त्याबद्दल तुझे अभिनंदन. तुला या शुभेच्छा थोड्या विनोदी वाटल्या असतील, यात काहीच वावगे नाही. पण आजकाल कोणीही कशाच्याही शुभेच्छा द्यायला तत्पर असते ग. तुलाही हे सगळं सवयीचं झालं असेल म्हणा. तुझी काही लेकरं, तुझे अनुयायी, ते तर अगदी तुझा आदर व्हावा यासाठी जन्माला आलेत असे देखील वागताना तू पाहिले असेल. तुझ्यावरून होणारे वादविवाद, चर्चा, मोर्चे पाहताना ऐकताना तुलाही वेदना झाल्या असतील ना. तर त्यासाठी देखील आम्हाला माफ करावं. तुझं आईचं हृदय आम्हा लेकरांना माफ नाही करणार असं कसं होईल, नाही का? पण तुझं अस्तित्व टिकावं, बहरावं, तुझी छाया आमच्या सोबतच आमच्या पुढील अनेक पिढ्यांवर राहावं, यासाठी पुढाकार घेताना तू पाहतेस तेव्हा तुझ्या मनात तुझ्या लेकरांबद्दल अभिमान दाटून येत असेल ना. तुझी सोबत आज आयुष्य संपन्न करत आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात देखील होणारा कोंडमारा, आनंद, वेदना, शोक सगळं काही तुझ्याच कुशीत सोडून रिकामी होते. तुझं आईच्या रूपात आमच्या सोबत असणं हे बरेचदा खूप साधं वाटत होतं. पण जेव्हा एका व्यक्तीला त्याची अस्तित्व असणारी बोलीभाषा ही फक्त मौखिक स्वरूपातच माहित आहे, पण त्यातील 12 किंवा 14 कडी कशी असते याबद्दल माहितीच नसते, त्याची अवस्था पाहून आपण खूप संपन्न असल्याची जाणीव करून देतो. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. अचं बोट धरून पर्यंतचा प्रवास बरंच काही देऊन जातो. तुला हाताळताना, तुला जपताना आम्ही तुझ्या नजरेतून गुणी असणारी लेकरं कुठं कमी पडत असू तर ठणकावून सांग. तुझी कास सोडवायची म्हटलं तरी अशक्य आहे. या आधुनिकतेच्या नावाखाली आणि जगराहाटीमध्ये अडकलेल्या माझ्यासारख्या अनेक लेकरांकडून तुझी योग्य जोपासना आणि उपासना होत नाही, याची खंत तुझ्या इतकीच आम्हाला देखील आहे. आणि म्हणूनच तुझी काही लेकरं जमेल तितक्या ताकदीने मराठी शाळा जपण्यास सरसावत आहेत. तू आम्हाला जे काही दिले ते देताना कधीच तुझा हात आखडता घेतला नाही. तुझ्या इतकं नाही, पण तुला पाहून जेवढं जमेल तेवढं तुला आमच्या येणाऱ्या पिढ्यात रुजवण्याचं वचन तुला देत हे पत्र थांबवते. पत्राच्या शेवटी स्वतःची काळजी घे असा सल्ला मी तुला नाही देणार, कारण तू इतकी खंबीर आहेस की आम्हाला तुझ्या पदराची आयुष्यभर गरज आहे. कळावे, तुझी लेख शुभांगी. धन्यवाद. खूप छान शुभांगी. खंत आपणा सर्वांनाच आहे, पण तुम्ही दिलेला आशावाद ही तितकाच उत्तुंग आहे. आणि सर्वांनी आज जे सादर केलेलं आहे त्यांच्या पत्राद्वारे, ह्याच्यातून त्या सगळ्याची पूर्णता जाणीव होते. आपण पुढे सरकूयात कार्यक्रमामध्ये. आणि कुसुमाग्रजांची ही कविता वाचली नाही तर त्यांना मानवंदना दिल्यासारखं वाटणार नाही. त्यामुळे या कवितेचं वाचन झालंच पाहिजे. आणि काय सांगावं या कवितेबद्दल, प्रेम कर भिल्लासारखं,
पारंपरिक, गुळगुळीत, मिळमिळीत, अलंकारिक प्रेम कवितांवर भाष्य करणारी ही कविता आहे. आणि खऱ्या अर्थाने ही कविता प्रखर आणि धाडसी प्रेमाची व्याख्या मांडते. पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा, पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखी छाती काढून उभा रहा जाळासारखा, मोरासारखी छाती काढून उभा रहा जाळासारखा, नजरेमध्ये नजर बांधून पहा, नजरेमध्ये नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नारे, पुरे झाला वारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं, आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखं फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. अतिशय सुंदर कविता आहे. आणि या कवितेबरोबरच मी पुढच्या आपल्या वाचकांना आमंत्रित करते. स्वप्नील, प्लीज स्वतःचा स्वपरिचय देऊन आपलं पत्र वाचन सुरू करावं. नक्कीच. आवाज येतोय का? हो हो. येस, थँक्यू. सगळ्यात सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रश्मीजी आणि नरेंद्रजींना पुन्हा आभार की तुम्ही हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, जेणेकरून आमच्या मनातल्या भावना आम्ही इथे सर्वांसमोर व्यक्त करू शकलो. थोडक्यात ओळख म्हणजे मी स्वप्नील चंद्रशेखर ताम्हाणे, मूळचा मुंबई, दादर, पण कामानिमित्त सध्या स्वीडनला असतो, गॉथमबर्ग मध्ये. ह्याच्या आधी 1-1.5 वर्ष मी जर्मनीमध्ये होतो, बर्लिनला, आणि त्याच वेळेस माझा रश्मीजी आणि नरेंद्रजी, सायलीजी यांच्यासारख्या हरहुन्नरी साहित्यिकांसोबत आणि रसिकांसोबत माझी गळा भेट झाली. नाही खरंच आहे. साहित्यिक वगैरे फार मोठा शब्द आहे. आपण पामर लेकर आहोत. मी माझ्या पातळीवरनं पुढे बघतोय, म्हणून माझ्यासाठी तुम्ही तसेच आहात माझ्या नजरेने. आणि खरंच खूप छान तो शब्दकट्टा हा जो उपक्रम आपण सुरू केला, आणि पुन्हा तिकडेही आम्हाला जो व्यासपीठ आणि जो व्यासंग आम्हाला मिळाला, त्याची ओढ आणि त्याचं ते एवढं मुरलं की जेव्हा वेळ आली की कामानिमित्त जरा जबाबदाऱ्या आल्या आणि गॉथमबर्गला शिफ्ट व्हावं लागलं, तर मग थोडा पण घेतला आणि इथे तो प्रयत्न सुरू केला. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की इथे सुद्धा खूप छान सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आणि फक्त 4 शब्दकट्टा आतापर्यंत झाले आहेत, आणि जवळजवळ 40 ते 45 आपले मराठी साहित्यिक, प्रेक्षक सगळेजण आपल्याला जोडले गेले आहेत, आणि अजूनही ती वाटचाल पुढे चालू आहे. सो आता जास्त वेळ न दवडता मी माझं पत्र वाचतो. प्रिय मराठी भाषा, तुला अभिजात भाषा म्हणून मिळालेल्या मानाच्या बहुमानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. हा सन्मान केवळ एक शासकीय घोषणा नाही, तर तुझ्या हजारो वर्षांच्या साहित्य परंपरेला, ज्ञानसमृद्ध वारशाला आणि सांस्कृतिक वैभवाला मिळालेली योग्य दाद आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्या असोत, संत तुकाराम यांच्या अभंगांची गोडी असो, किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार, तू नेहमीच समाजाला दिशा देत आली आहेस. याच अभिमानाच्या परंपरेत तू देशाला अनेक पहिले मानकरी दिले आहेस.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण करून नवा इतिहास घडवला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन उच्च शिक्षणाचा दीप प्रज्वलित केली. ज्ञानकोकिळा लता मंगेशकर, क्रिकेट विश्वातला देव सचिन तेंडुलकर आणि संगीत विश्वात लोकप्रिय इंडियन आयडल कार्यक्रम त्याचाही पहिला विजेता हा अभिजित सावंत हा सुद्धा महाराष्ट्राचाच सुपुत्र ठरला. अशा या कर्तृत्ववान व्यक्तींनी तुझ्याच शब्दात स्वप्न पाहिली, तुझ्याच भाषेत पहिले धडे घेतले आणि जगाच्या पाठीवर आपली छाप उमटवली. हेच तुझं खऱ्या अर्थाने अभिजात वैभव आहे. मी तुझ्याच कुशीत वाढलो, तुझ्याच शब्दात शिकलो. माझे पहिले अक्षर, पहिली कविता, पहिला निबंध, पहिले भाषण सगळं तुझ्यामुळेच. तुझ्या माध्यमातूनच मी ज्ञान मिळवले, स्वप्ने बघितली, विचार केले आणि जग समजावून घेतले. तुझ्या माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे ज्ञान केवळ पुस्तकातलं राहिलं नाही, ते जीवनाचा भाग बनलं. गणित, इतिहास, विज्ञान हे विषय वाटले नाहीत, ते अनुभव झाले. माझ्या विचारांना आकार देणारी, भावना व्यक्त करायला शिकवणारी आणि आत्मविश्वास देणारी तूच. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाबाई चौधरी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, विंदा करंदीकर, सुरेश भट आणि अनेक अशा महान साहित्यिकांच्या शब्दातून तू मला जीवनाचे धडे दिलेस. तू माझी आई आहेस, मित्र आहेस आणि मार्गदर्शकही आहेस. आता तुझी सध्याची परिस्थिती पाहिली की थोडंसं हसूही येतं, अर्थात व्यंगात्मक हसू, आणि थोडी काळजीही वाटते. अधिकृतपणे अभिजात ठरलेली तू पण अनेक घरात थोडी कमी वापरातली. मुलांना प्रेझेंटेशन सहज जमतं पण सादरीकरण जरा जड वाटतं. काही पालक अभिमानाने सांगतात की माझ्या मुलाला मराठी नीट येत नाही, जणू काही ते आधुनिकतेचं प्रमाणपत्रच आहे. सोशल मीडियावर तू सणासुदीच्या शुभेच्छांपुरती उरली आहेस आणि तेही इंग्रजी अक्षरात. अभिजात दर्जा मिळालाय पण रस्त्यावर, ऑफिसात, कॉलेजात मध्ये सोशल मीडियावर तुझा वापर कमी होत चाललाय. मोठ्या शहरात तर इंग्रजी आणि हिंदीचाच बोलबाला आहे, तर ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांची गर्दी होत आहे. पण खरं सांगायचं तर तू इतकी सहज हार मानणारी नाहीस. इतिहासात तू अनेक बदल पाहिले आहेस. तू काळानुसार स्वतःला जुळवून घेतलं आहेस आणि पुढेही घेणारच. डिजिटल माध्यम, पॉडकास्ट, वेब सिरीज, ब्लॉग, नव्या पिढीचं लेखन यातून तू पुन्हा नव्या रूपात उमलते आहेस. जर तू फक्त शालेय अभ्यासक्रमात राहिलीस तर अभिजात म्हणजे संग्रहालयातली वस्तू ठरशील. पण जर तू दैनंदिन संभाषणात, नव्या संशोधनात, तंत्रज्ञानात आणि सर्जनशील प्रयोगात जगलीस तर तुझं भविष्य उज्ज्वल आहे. मी तुला एक वचन देतो, तुला केवळ भाषणांपुरतं मर्यादित ठेवणार नाही. नव्या पिढीला तुझी गोडी लागावी म्हणून मी नाविन्यपूर्ण मार्ग वापरेन. कथाकथन सत्र, मराठी वाचन मंडळ, डिजिटल कंटेंट, मराठी पॉडकास्ट, द्विभाषिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ लेखन वाचन अशा अनेक उपक्रमातून तुझा प्रसार करेन. मुलांना मराठी शिकणं हे अवजड नसून किंवा ओझं नसून ही एक अभिमानाची गोष्ट आहे हे पटवून देईन. तू माझी ओळख आहेस, माझं मूळ आहेस. तुझं जतन करणं ही केवळ जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. पुन्हा एकदा अभिनंदन प्रिय मराठी भाषा. तुझाच एक कृतज्ञ विद्यार्थी स्वप्नील चंद्रशेखर तामाणे. धन्यवाद. वा 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 वा, खूपच छान. पुन्हा एकदा म्हणजे मराठी भाषेसाठी एवढी सकारात्मकता. जसं आधी आपण तंत्रज्ञानाचा वापर बघितला त्याचप्रमाणे आता हे नवीन वेगवेगळ्या छान छान गोष्टी सुचवल्या जात आहेत की त्या जोगे आपली मराठी भाषा, खरं म्हटलं तर मराठी भाषा जागवणारे आपण कोण. मराठी भाषा स्वतः एवढी महान आहे की तिचा शेवट होऊ शकत नाही. आपणच असे आहोत की जो मराठी भाषा आपल्यामधली संपवायच्या पाठीमागे होतो. पण आता निश्चितच अनेक सकारात्मक बाबी समोर येत आहे, प्रयत्न समोर येत आहे, इच्छा आकांक्षा समोर येत आहे या मराठी भाषेला आपल्यामध्ये जागवण्यासाठी. मराठी भाषा आहे तशीच पुढे राहील, फक्त ती आपल्यामध्ये जागवण्याचं काम आपलंच आहे. ते आता काम आपण करणार आहोत, करत आहोत आणि करत राहणार आहोत याचा सारखा दुसरा आनंद नाही. तसं बघितलं तर आता आपले वाचक ज्यांनी वाचक म्हणून रजिस्टर केलं होतं तसे झालेले आहेत. पण
पुढचं जे मी म्हणतो आहे ते मला असं वाटतं की हे आपल्या कार्यक्रमाचं आपल्या सगळ्यांचं यश आहे की ह्या कार्यक्रमामुळे म्हणा किंवा तुम्हा सगळ्यांचं ऐकण्याच्या उत्साहात म्हणा आपल्याला एक श्रोता आहे जो आता वाचक बनायचं म्हणतो आहे. तर त्या व्यक्तीने श्रोता म्हणून रजिस्टर केलं होतं, पण मराठीच्या प्रेमापोटी म्हणा किंवा ह्या कार्यक्रमाच्या उत्साहात म्हणा तो स्वतःला ती व्यक्ती स्वतःला आता श्रोता ते वाचक म्हणून ते जे स्थानांतरण आहे ते करू इच्छित आहे आणि ते आपलं शेवटचं पत्र असणार आहे. आता हे पत्र आहे का काय आहे ते लेखिकाच सांगतील आणि मी आमंत्रित करतो आपले शेवटच्या सादरीकरणाच्या लेखिका उर्मिला सोनवणे यांना. धन्यवाद नरेंद्र जी आणि रश्मी जी. तुमच्यामुळे बरेच शब्दकट्टे खूप आनंददायी अनुभव झाले आहेत आणि आजचा सुद्धा त्यातलीच एक शृंखलेतला पुढचा भाग आहे. ओळख अशी फारशी करून देण्यासारखी काही नाहीये, पण माझ्या बाबांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी बलुतेदार असायचे जे गावोगावी जाऊन आपलं व्यवसाय पुढे सुरू ठेवायचे. तर बाबा म्हणतात की तुम्ही IT आणि सॉफ्टवेअर लोक हे त्यातलीच एक नवीन पिढी आहात की तुम्ही प्रत्येक देशोदेशी जाऊन स्वतःचं काम सुरू ठेवता. तर NRI म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, तर ते विमुक्त भटक्या जमाती असं त्यांना वाटतं. तर हीच मला असं वाटतं ओळख आहे माझी तरी. आणि मराठी भाषेला एक मी पत्र लिहायचा काय लिहिणार आपण, पण ह्या भाषेमुळे आपण जे काही आहोत ते तिच्यामुळे आहोत. पण तरी म्हटलं चला आपण प्रयत्न करूया, सगळे लिहितात तर आपणही लिहून बघू. तर प्रिय माय मराठी, सप्रेम नमस्कार. कशी आहेस? हाऊ आर यू असं विचारायचं धाडस होत नाहीये, कशी आहेस असं विचारतंय, कारण आज जरा नॉस्टॅल्जियाचं फीवर आलाय. बघ ना, इथेही पहिल्या ओळीतच इंग्रजी घुसलंच की. खूप वर्षापासून हे पत्र लिहायचं होतं, पण आमचं स्केड्यूल इतकं टाईट असतं की आणि विकेंडला इतके प्लॅन असतात की राहूनच जातं सगळं. पण खरं सांगू का, आमच्या पिढीने कदाचित तुझ्यावर थोडा अन्याय केला, तुझ्यावर म्हणण्यापेक्षा स्वतःवर आणि पुढच्या पिढीवर. कारण लहानपणी शाळेत माझी मायबोली त्याच्यावर 10 मार्काचा निबंध लिहून 10 पैकी 9 मार्क मिळवण्यासाठी किंवा 9.5 मार्क मिळवण्यासाठी चोरस करणारे आम्ही मोठे होताना कॉर्पोरेट मीटिंग्स आणि प्रेझेंटेशनच्या जाळ्यात असे काही अडकत गेलो की आमची तुझ्याबद्दलची वोकॅब्युलरी फार आउटडेटेड होऊन गेली. प्रेझेंटेशन देताना एखादा मराठी शब्द आठवला तर तो आम्ही इतका आपसूकपणे बाजूला करतो की जणू काही तो आठवून आम्ही मोठा गुन्हाच केला आहे. तुझा वापर आम्ही कसा आणि कुठे केला माहितीये का? अगदी सिलेक्टिव्ह. म्हणजे हे बघ, रिक्षावाल्यांशी भांडताना, रस्त्यावर कुणी गाडीला कट मारला तर अस्सल शिव्या देताना आणि भाजी मंडईत घासाघीस करताना, हे मात्र आम्ही एकदम कट्टर मराठी होऊन आमची भाषा तिथे वापरतो. तर पण जिथे थोडं सोफिस्टिकेटेड किंवा कूल दिसायचं असेल तिथे आमची जीभ आपोआपच इंग्रजी वर्णावर जाते आणि एका वाक्यात 4 वेळा बेसिकली, लिटरली आणि यू नो असं घुसवल्याशिवाय आमचं जेवण काही आम्हाला पचत नाही हल्ली. तर आणि आमच्या पुढच्या पिढीचं तर विचारूच नकोस. आम्हीच त्यांना इतक्या हायफाय इंटरनॅशनल शाळेत घातलं की त्यांना कावळा चिमणीची गोष्ट द थर्स्टी क्रो म्हणून सांगावी लागते आणि आमची मुलं त्यांच्या आजीला ग्रँडमा म्हणतात किंवा वरण भाताकडे बोट दाखवून मॉम व्हॉट इज दिस येलो सूप असं विचारतात. तेव्हा आमच्या काळजात जो पेन होतो ना, सॉरी चिक्कळ उठते ना, ती फक्त आम्हालाच माहिती. तर आम्ही तुला आणि आम्ही स्वतःला ग्लोबल करायला गेलो, पण आमच्या घरातून तू कधी लोकल ट्रेन सारखी सुटून गेलीस हे आम्हालाच कळलेलं नाही. इंग्रजी वाईट नाही ग, ती पोटापाण्याची भाषा आहे, पण पोटाची खळगी भरताना मनाचं पोषण करणाऱ्या तुझ्याकडे आमचं दुर्लक्षच झालं हेही खरं. अमृतातही पैसा जिंके अशी तुझी ख्याती, पण आम्ही मात्र तुला व्हॉट्सअपच्या फॉरवर्ड मेसेज पुरतच मर्यादित ठेवला आहे. तर आता बास, देर आहे दुरुस्त आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच आमच्या चुकीची जाणीव होते आणि थोडा गिल्ट पण आलाय.
आणि आम्ही ठरवलंय की इथून पुढे वीकेंडला फक्त नेटफ्लिक्स नाही तर कधीतरी पु ल, कधी वपू, कधी गदिमा सुद्धा वाचले जातील. मुलांनाही वाचून दाखवू. आमच्या मुलांना पिझ्झा सोबत पिठलं भाकरीची टेस्ट आणि स्पायडरमॅन सोबत श्यामची आईची ओळख करून देऊ. तर तू रागवू नकोस, तू आई आहेस. आणि लेकरं किती भरकटली तरी आई त्यांना जवळ घेतेस. तर तुझीच काळाच्या ओघात जरा भरकटलेली पण आता युटर्न मारून पुन्हा घरी परत येऊ पाहणारी तुझी लाडकी पिढी. आणि हे बोलून मी माझं हे छोटंसं पत्र संपवते. धन्यवाद. वा वा वा, छान 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 छान, खूपच छान. आणि पुन्हा एकदा जसं रामनी आरसा दाखवला तसंच आपण सगळ्यांनी आरसा बघितला. या कार्यक्रमाच्या शेवटाला जाण्याच्या आधी आता जे पत्र वाचलं त्याच्यावर एक अगदी आत्ता घडलेली खरी घटना सांगतो पटकन. परवा एक मैत्रीण घरी आली, 2 मैत्रिणी घरी आल्या आणि नंतर त्या दोघी जणी बसल्या, थांबल्या, जेवण वगैरे केलं आणि गेल्या. नंतर मला कळलं की एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते, नरेंद्रशी बोलायचं येतं की फार टेन्शन येतं, प्रेशर येतं. कारण त्यांच्या वाक्यांमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये मराठी शब्द जास्त आणि इंग्लिश शब्द कमी असतात. त्याच्यामुळे मी जर इंग्लिश शब्द सारखे सारखे वापरले तर मला माझीच लाज वाटते. सो असा अनुभव तुम्हाला जर येत असेल तर नक्की सांगा, कळवा. कारण मला असे अनुभव बऱ्याच वेळेला येतात आणि त्याच्यामुळे काय करावे याचा मी नेहमी विचार करतो. हे मला आठवलं कारण उर्मिलाजींच्या पत्रामधून ते मला आठवलं. असो, आपण आता आजच्या मैफिलीच्या भैरवीला सुरू करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भैरवी म्हणजे मैफिलीच्या शेवटी गायली जाणारी ती भैरवी. तर ह्या भैरवीच्या वेळेला लेखक किंवा श्रोत्यांपैकी कुणाला जर आजच्या कार्यक्रमाविषयी काही बोलायचं असेल, त्यांना कार्यक्रम कसा वाटला, तर मी त्यासाठी सगळ्यांना किंवा ज्यांना कोणा काही बोलायचं असेल तर नक्कीच व्यासपीठी आमंत्रित करतो. तुम्हाला काय वाटतं कार्यक्रमाविषयी किंवा काय वाटलं, त्यात अजून काही छान करता आलं किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून, आता हे आपलं वर्ष नवीन सुरू झालेलं आहे तर शब्दकट्ट्याद्वारे अजून काय काय उपक्रम त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ इच्छिता याच्याविषयी सांगा. ऐकायला आवडेल, तुमचा कार्यक्रमाविषयी अभिप्राय ऐकायला आवडेल. तर तुम्हा सगळ्यांना मी या व्यासपीठी आमंत्रित करतो. शुभांगी वॉन्ट्स टू से समथिंग. शुभांगी हा, नमस्कार. आली, इंग्रज आळलेली मराठी बाहेर आली. आली भैरवीमध्ये पण आली. तर कार्यक्रम तर खूपच सुंदर झाला, त्याबद्दल काहीच वाद नाही आणि सर्वांना तेवढाच आवडला, आपल्या जवळचा वाटला. तर शब्दकट्टा आता डेन्मार्क मध्ये तसं काही नाहीये, कोपेनहेगन मध्ये, की शब्दकट्टा अशा स्वरूपाचं काही व्यासपीठ उपलब्ध नाही. आणि कदाचित म्हणजे मी जेवढ्यांना ओळखते तर त्यापैकी बरेच जण म्हणजे रसिक आहेत, म्हणजे वाचनासाठी वाचक आहेत बरेच, पण सादरीकरणामध्ये किंवा काही लिहितात असं मला तरी अजून माहिती नाहीये. तर माझा असा विचार आहे की इथंही मी काहीतरी सुरू करावं, म्हणजे मी स्वतः पुढाकार घेऊन. स्वप्नील सरांकडे बघून थोडीशी एक मला प्रेरणा भेटली म्हणायला हरकत नाही. तर पण माझं असं म्हणणं आहे की मी नाव हे शब्दकट्टाच ठेवावं, त्याचं नावही मला दुसरं काही नकोय. कारण म्हणजे आपण इथंच काहीतरी विभागणी करतोय तर मराठी असूनही सगळे, तर हे काही बरोबर नाही. तर त्यामुळे मला नावही दुसरं काहीच ठेवायचं नाहीये. म्हणजे असं जर तुमची सर्वांची आज्ञा असेल तर म्हणजे हे एक ऑफिशियली तुम्हाला आज्ञा वगैरे नाहीये. तुम्हाला कुठलीही मदत लागली तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करा. नरेंद्रना, मला, स्वप्नीलला, कुणालाही आम्हाला अत्यंत आनंद आहे. कारण हा जो सुवर्ण वृक्ष आहे मराठी भाषेचा आणि साहित्याचा आणि प्रेमाचा, त्याच्या ह्या ज्या फांद्या आहेत ह्या जितक्या पसरतील तितकं आनंद आहे आम्हाला. तर नक्की खूपच छान, अतिशय. आणि दुसरं मला एक सांगायचं होतं म्हणजे की थोडासा आता तुम्ही जो शब्दकट्टा करताय बर्लिनमध्ये किंवा इकडे करत आहेत गोथनबर्गला वगैरे,
तर म्हणजे असं होतंय की त्यामध्ये सगळे ज्येष्ठ, म्हणजे आता आपण ज्येष्ठ झालोय ना, आता आपल्याला काही छोटे आपल्याला नाही कोणाला म्हणता येणार, तर आपण सगळे सहभागी होतोय. पण मुलं म्हणजे आपली जी पुढची पिढी आहे ना, तर आता कोपेनहेगन मध्ये मराठी शाळा सुरू झाली डेन्मार्कमध्ये. तर 2 वर्ष झाली मराठी शाळा सुरू होऊन. तर त्या मुलांना पण आपण काहीतरी त्यांना हे थोडे छोटे मोठे उपक्रम दिले पाहिजेत. एखादी चारोळी तरी त्यांनी शब्दकट्ट्यावर सादर करावी, अशी मी म्हणजे जेवढे माझ्यासोबत जोडले जातील तर त्यांच्या मुलांना मी तसे एक हे ठेवणार आहे त्याच्यामध्ये अट, की तरच तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हायचं. नरेंद्र, ही कल्पना चांगली आहे. आपण पण याचा अवलंब करू शकतो. मी तर म्हणतो मला की जसा आपला शब्दकट्टा मोठ्या लोकांचा आहे, तसाच आपण एक सोबतच किंवा वेगळा असा कदाचित दर महिन्याला जसा आपला हा आहे किंवा जसं होईल तसं त्याप्रमाणे छोट्यांचा शब्दकट्टा सुरू करू शकतो आपण. वेगळा तर वेगळा करता नाही येणार, कारण त्यांना तेवढं अजून म्हणजे साहित्यिक ज्ञान नाहीये ना आपल्या मुलांना जेवढं आपल्याला आहे. मग त्यांना म्हणजे एक त्यांचं वेगळं करताना ते बोर होतील ना, म्हणजे असं त्यांना हे नकोय ना काही की आम्ही काहीतरी करणार आहेत किंवा असं काही, कारण त्यांचं म्हणजे सखोल ज्ञान नाहीये, तेवढं त्यांना प्रेम नाहीये त्याबद्दल. आणि एक कल्पना यावरून सांगते ऍज इन बर्लिन बालभारती हा उपक्रम आम्ही बर्लिनमध्ये राबवत आहोत. नरेंद्र पण त्यांचा भाग आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांमध्ये मराठी शिकवतो, म्हणजे अक्षर ओळख पासून शिकवतो. त्यामध्ये आम्ही एक खेळ खेळतो ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना गोष्ट सांगायला सांगतो, पण एकट्याने नाही सांगायची, कारण एकट्याने सांगण्याची कुवत मुलांची अजूनपर्यंत तयार झालेली नाहीये. मग आम्ही त्यांना एखादी कल्पना देतो आणि त्या कल्पनेवरून ते स्वतःची वाक्य जोडत जातात, 2-2, 3-3, आणि असं करून ती एकदम मजेशीर गोष्ट तयार होते. तसला एखादा उपक्रम तुम्ही तुमच्या कार्यक्रमादरम्यान मुलांसाठी घेऊ शकता, जेणेकरून त्याच्यातून मुलांना गोडी लागते, स्वतःच काहीतरी आठवतं, मग त्यांना शब्द सुचवावे लागतात, पर्यायी शब्द द्यावे लागतात. त्यांचं जे ज्ञान आहे मराठी भाषेचं हे फार संकुचित आहे. संकुचित म्हणजे ती बोली भाषेतली भाषा वापरतात, जी औपचारिक भाषा आहे ती वापरली जात नाही, त्यांच्यापर्यंत ती पोचत नाही खरं तर. तर त्याच्यासाठी असा उपक्रम तुम्ही करू शकता की आपणच आयडिया द्यायची, एक कल्पना द्यायची, सांगा आता 2-2, 3-3 वाक्य, असं करून तुम्ही ट्राय करू शकता. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अतिशय उत्तम विचार. मला वाटतं सतीश चंद्र हर्डीकर काकांना काहीतरी सांगायचंय. काका, टू यू. आंब्याची राई कोकिळ बाई, पानात बसून कुहू कुहू गाई. कोकिळ बाई बाहेर डोकवा आणि मंजूळ गाणी आम्हाला शिकवा. कोकिळ बाई शाळेत या ना आणि कवितेचा तास तुम्हीच घ्या ना. कुसुमाग्रजांची बालकविता. गेले 2 तास तुम्ही जे काही निवेदन करताय ते ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आणि या कार्यक्रमात श्रोता म्हणूनच मला सहभागी व्हायचं होतं, कारण तुम्ही परदेशात राहून जी मराठी भाषेची सेवा करताय ते कौतुकास्पद आहे. माझ्या वयाचा मान ठेवून तुम्हाला शुभेच्छा देतो. मी स्वतः खेडेगावातून आता आलो. 8 दिवस मी माझ्या कोकणातल्या खेडेगावात होतो. तिथे कुठली भाषा बोलतात? आज शहरामध्ये भले इंग्रजी, हिंदी किंवा परदेशात तुमच्या भाषा, पण आपला जो मूळ गाभा आहे, रूट्स आहेत, ते मराठी आहेत. आणि या मराठीनेच आम्हाला एक अशी शक्ती दिली की मी अस्खलित गुजराती बोलू शकतो, तमिळ बोलू शकतो किंवा जर्मन बोलू शकतो किंवा जे काही आपण बोलू शकतो. ती शक्ती जी आपल्याला मिळाली आहे ती पण या मराठीतून मिळाली असं मला व्यक्तिशः वाटतं. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अजून कुणाला आपलं मनातलं जाहीर करायचं आहे? खास करून अभिप्राय तुमच्याकडून ऐकायला आवडेल. राम. ओके.
मला तुमचे आभार मानायचे आहेत इतकं सुंदर मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि माझ्यासारख्या नवख्या लेखकाला काहीतरी सादर करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि मराठी भाषेचं म्हणाल तर या अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपण आपल्या भाषेची सेवा करू शकतो, त्याचा लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यांनी आपल्या व्यवहारामध्ये ती भाषा जास्तीत जास्त वापरावी अशी ऊर्जा त्यांच्यामध्ये आपण निर्माण करू शकतो. असेच वेगवेगळे कार्यक्रम नियोजित करत राहा आणि आम्हाला अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देत राहा अशी विनंती. आणि आम्ही पण असे म्हणजे व्यवस्थित नियोजित नाही पण छोट्या छोट्या मित्रांच्या कट्ट्यामध्ये किंवा छोट्या छोट्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रयोग करत असतो. मग कधी कविता असतील, कधी आपले मराठीतले लोककलांच्या वेगवेगळे प्रकार असतील, मग भारुडं असतील किंवा पोवाडे असतील किंवा हे असे गोष्टी लिहून त्या सादर करण्याचे वेगवेगळे प्रयोग करत असतो. या पातळीवर नाही पण छोट्या पातळीवर तसंच आम्ही करत राहू. कधीतरी शक्य होईल आम्हाला या पातळीवर काहीतरी करण्याचा. तुमच्याकडे बघून आम्ही पण ते प्रेरणा घेऊन काहीतरी करू. त्याबद्दल तुमच्या परत एकदा धन्यवाद. खूप छान. रामना मला एक सांगायचंय की तुम्ही स्वतःला नवखे लेखक म्हणताय पण तुम्ही सगळ्यांना अगदी लख्ख आरसा दाखवलेला आहे तुमच्या पत्रामधून आणि खूप आंतरिक जाणीव करून दिलेली आहे की काय करायची गरज आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही असे वेगवेगळे प्रयोग करता, तर मला असं वाटतं की तुम्ही पण मंचावर यावं आणि असं काही सादरीकरण करावं. आणि खरंच त्याची गरज आहे. म्हणजे ते दालन जे तुम्ही बंद करून एका खोलीमध्ये करताय ते दरवाजा उघडून बाहेर येऊन सगळ्यांपर्यंत पोहोचवावं, कारण तुम्ही खूप अतिशय सुंदर लिहिता आणि विचारही खूप डीप आहेत. धन्यवाद. सो बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. बरी आहे. उर्मिलाजी, आजच्या कार्यक्रमाबद्दलची एक जी भावना तुम्ही विचारलं, अभिप्राय हा खूप मोठा शब्द आहे पण कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं झालं तर जी एक म्हणजे काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भक्ती तोलणार नाही, तर असं काहीच वाटतंय. तर म्हटलं ते कविता मला आठवली तर सांगावी. धन्यवाद. खरंच खूप खूप धन्यवाद. शरयूजी काहीतरी सांगणार आहे आपल्याला. शब्दकट्टाने आम्हाला ही जी संधी दिली, मराठी खूप वर्षांनी लिहिलं आणि ते लिहिताना ओघामध्ये खूप 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 भरकटत गेलो. म्हणजे जर मी वाचलं असेल तर आम्ही इंग्रजांपर्यंत जाऊन सगळीकडून आम्ही फिरून आलोय मराठीमध्ये. तर त्यासाठी खरंच खूप आभार आहेत तुमचे आणि असेच उपक्रम करत राहा आणि आमच्यासारख्यांना थोडंफार काहीतरी लिहायला मिळेल त्याच्यातून. कारण एक व्यक्ती लिहत नाही, ते कुटुंब लिहित आहे. कारण मी जेव्हा लिहत होती तेव्हा मी माझ्या मिस्टरांना इन्क्लूड केलेलं, माझ्या मुलीला सांगत होती, माझ्या मुलाला सांगत होते. त्याच्यामुळे पूर्ण कुटुंबामध्ये ते मराठी आहे. म्हणजे त्यांना समजतं पण त्यांना वाचता येत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत. आणि ह्याच्यातून ना त्यांना बऱ्याचशा गोष्टी दाखवता आल्या की आपली संस्कृती, आपल्या भाषेचा केवढा मोठा इतिहास आहे. अरे, आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की बाकीच्यांचे विचार कळलेत आणि त्याच्यातून आपले विचार समृद्ध होतात. कारण आत्ताचा माझा चॅलेंज असा आहे ना की माझा मुलगा जर्मनमध्ये शिकतो, तर तो मला येऊन सांगतो की त्यांना रिलिजन मध्ये जे शिकवलं जातं की ह्या रिलिजन मध्ये हे आहे किंवा मित्रांशी बोलताना त्यांच्या रिलिजन मध्ये हे आहे, तर आपल्याला सांगण्यासाठी वारसा हवा आहे. आज आपण इकडे राहतोय आणि वाचन वगैरे सगळं तुटलेलं आहे. जसं काल बोलताना मी रश्मींजींना सांगितलं की आता युट्यूबवरती वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्या अवेलेबल आहेत ज्या आपण ऐकू शकतो आणि त्याच्यातून आपण मुलांना दाखवून देऊ शकतो की आपली संस्कृती पण अशीच आहे.
फक्त आता तुम्ही इकडे आलाय आणि आपण मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण, की समोरचा ज्या भाषेत बोलतो आपण त्या भाषेत बोलतो. खरंय. ही जी अगदी मुळची खरं. गोष्ट आहे ना, त्याच्यामुळे पण मराठी बऱ्याच अंशी मागे पडते आणि मुलांना समजतच नाहीये. कोविड मधली एक गोष्ट आहे की पूर्ण जगाने नमस्कार करायला शिकले. तिथे शेक हँड गेला, पण नमस्कार ही आमची संस्कृती, हा अभिमान होता तिथे. हात धुवूनच आतमध्ये यायचं. त्यावेळेला मी माझ्या मुलाला आणि मुलीला हे सांगितलं होतं की ही आपली संस्कृती आहे. कोकणात तुम्ही गेलात तर घराच्या बाहेर पाणी ठेवलेलं असायचं की तिथे हात धुवूनच घरात यायचंय. हे तुम्ही कोविड आल्यानंतर शिकलात, पण हे आम्ही आधीपासूनच शिकत होतो. बरोबर. अशा सगळ्या विचारांनी एकमेकांची देवाणघेवाण होऊन आपण पुढच्या पिढीला समृद्ध करू शकतो. खूप त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे संवाद होणं आवश्यक आहे. धन्यवाद. खूप त्याच्याकडून ते होतील ह्याची अपेक्षा आहे. छान. धन्यवाद. धन्यवाद. ऐकून छान वाटलं. कुटुंब रंगलंय लिखाणात. वा, खूपच छान. म्हणजे मला शरयूंबद्दल आय कॅन रिलेट विथ शरयू, कारण आमच्या घरातही असं असतं, मी लिहिल्यावर मी आधी वाचून दाखवते, बरोबर आहे का, ऐकायला कसं वाटतंय, समजतंय का, पुरतंय, कळतंय. सो असे अभिप्राय आवश्यक असतात, कारण आपण कधी अशा मंचावर सादर केलेलं नाहीये, हे सगळं नवीन आहे. सो जेव्हा कधी असं नवीन काहीतरी करतो तेव्हा त्याच्या म्हणजे बाहेर जाऊन त्याची दाद येण्याआधी जे सादर करतोय त्याच्यासाठी एक पावती हवी असते, पोच पावती, आणि मग त्याच्यासाठी सगळ्यांना गोळा करणं, ऐकवणं आणि सादर करणं. तर अगदी खरं आहे. आणि कुटुंब शिकतं जेव्हा आपण बोलतो, देवाणघेवाण करतो, सादर करतो किंवा व्यक्त करतो, तेव्हा ते पोहोचतं त्यांच्यापर्यंत. सो व्हेरी रिअली नाईस. मस्त. थँक्यू. प्रज्ञाजी, आपल्याला काहीतरी बोलायचंय, अभिप्राय आपला. आपला आवाज, आपण म्यूटवर आहात. म्यूटवर. मी फर्स्ट टाइमच जॉईन झाले आज त्या कट्ट्यावर. त्याच्या आधी मला नरेंद्रजीने सांगितलं होतं. इथे ऍक्च्युली माझे एक मित्र राहतात, त्यांच्या रेफरन्स थ्रू त्यांचा रेफरन्स लागला खरं तर खूप छान झाला प्रोग्राम. आणि निश्चितच पुढल्या वेळेस कधी मला वेळ जर का असेल तर मी नक्कीच जॉईन होईल. मला विचारायचं हे होतं की माझ्याकडे कालच भाषा म्हणजे मराठी भाषा गौरव निमित्त एक संच आलाय. बालभारती मधील अत्यंत जुन्या आणि रेअर कवितांचा, भरपूर कविता आहेत त्याच्यामध्ये. हा, तर तो तुमची हरकत नसेल तर मी ग्रुपवर तो पाठवते. खूप खूप धन्यवाद. अगदी नक्की, अवश्य पाठवा. नक्कीच. हा, म्हणजे आपण तर तो वाचूच, आपल्याला तर अनेक कविता त्यातल्या माहिती असतील, पण आपण आपल्या मुलांना ते दाखवू शकतो, मुलांना वाचायला देऊ शकतो. कारण ते खूप सुंदर आणि ह्या सगळ्या जणांच्या ज्यांची आपण नावं घेतोय त्या सगळ्यांच्याच कविता आहेत त्या आपल्या बालभारती मधल्या. ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, असा कधी काही उपक्रम माझ्या नजरेमध्ये असेल किंवा इथे होत असेल माझ्या आसपास, ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन जरी असेल, तरी त्याचे काही डिटेल्स असतात किंवा तुम्ही म्हणजे तिकडून तुम्ही जॉईन जर का करू शकत असाल तर त्याचे डिटेल्स मी ग्रुपवर पाठवले तर चालतील का? हो, अवश्य, नक्की. कारण सतत कुठल्या ना कुठल्या तरी सगळ्यांनी पाठवलं पाहिजे. जर आपल्या कोणालाही अशा कार्यक्रमांबद्दल काही नोंद मिळाली, काही माहिती मिळाली, तर आपण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण प्रचार अशाच प्रकारे होतो, प्रचार प्रसार एकमेकांद्वारे. येस, कारण संसर्गजन्य झालं पाहिजे, ते त्याचा संसर्ग झाला पाहिजे. कोविड मध्ये संसर्ग जसा थांबवला तसं न करता ह्याचा संसर्ग पोहोचला पाहिजे, म्हणजे तो संसर्गजन्य झाला पाहिजे. बरोबर. आणि आता शर्विताई ज्या बोलल्या ना, एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आपण दुसरीकडे अवेअरनेस करतो, सोसायटीमध्ये अवेअरनेस करतो. माझा मुलगा तर मराठी मीडियम मध्येच घातलाय त्याला, परंतु अनेक ठिकाणी जे इंग्लिश मिडियमचा प्रॉब्लेम आहे तिथेच काय इथेही आहे. इथे जायला तिथे तर असणारच आहे, साधी गोष्ट आहे. तर मला असं वाटतंय ना की छोट्या मुलांना एक, मगाशी त्यांनी एक पॉइंट मांडला होता शर्विताईंनी, की आपण भलेही तुम्ही फ्रेंच भाषा शिकवत, जर्मन भाषा शिकवत किंवा कुठलीही लँग्वेज तुम्ही शिकवत, जोपर्यंत आपल्याला आपली मातृभाषावर कमांड येत नाही ना, तोपर्यंत जगातली कुठलीही भाषा तुम्ही तेवढा परफेक्टली शिकू नाही शकत. कारण काय होतं, आपल्या भावना ज्या तयार होत असतात
त्या तर मराठीमध्येच डोक्यात तयार होत असतात. त्या तर आपल्याला इंग्लिशमध्ये होत नाही, कारण आपण जे बोलतोय, जी आपली मातृभाषा जन्मापासून जी आहे, घरामध्ये आपल्या आई बाबांसोबत बोलतोय, स्वर व्यंजन दाराखडी या सगळ्या गोष्टी करतो, ते तर आपण मराठीतून करत असतो. भलेही ते लिखित स्वरूपात नसतील, पण तोंडी तर बोलतोय. तर हा एक मेजर म्हणजे सायकिक प्रॉब्लेम झालेला आहे लहान मुलांमध्ये. इथे ह्याच्यावरून इथे अनेक ठिकाणी ना सेमिनार्स घेतात की हाच प्रॉब्लेम, की मुलांचा आहे ना खूप गोंधळ होतो. मुलांना गोंधळ हा होतो की त्यांनी विचार ते मराठीमध्ये करतात आणि त्यांना शाळेत शिकायचं इंग्लिश असतं आणि घरामध्ये बोलायचं मराठी असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोंधळलेल्या वातावरणामध्ये, त्यामुळे मला वाटतं मुलगा कुठल्याही भाषेमध्ये शिकू दे ना, आपण स्वतः पालक म्हणून ना ही सगळ्यात पहिली आपली जबाबदारी असली पाहिजे की आपण आपल्या घरातूनच पहिली मराठी भाषा आपली उत्तम शिकवली गेली असली पाहिजे, विथ ग्रामर आणि सगळ्या प्रकारचं भरपूर वाचन. कारण आजकाल वाचन इतकं कमी झालेलं आहे. सगळ्या प्रकारचं वाचन त्यांच्याकडून आपण स्वतः करून घेतलं पाहिजे. त्यासाठी त्यांना वेळ देत आपण स्वतः वाचन मोठ्याने तिथे केलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांना गोडी नाही लागणार. बरोबर. धन्यवाद. हे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, मी ते कवितांचा संग्रह मांडते, पाठवते त्याच्यात. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हनुमंतजींना आपले विचार मांडायचे आहेत. म्यूटवर आहात तुम्ही. हा, मी 2च मिनिटं घेणार आहे, 2च मिनिटं मोजून. आता माझ्या पाठीमागे जर मला जर पिनअप केलं तर तुम्हाला असं दिसेल की हे किर्लोस्कर न्यूमॅटिक, जे हडपसरला न्यूमॅटिक कंपनी आहे, त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या सीझन मध्ये जाऊन असे गुलमोहराचे वाळलेला पूर्ण बहराला आलेला गुलमोहर आणि हिरवा गुलमोहर त्या ठिकाणी जाऊन 3 वेळा, म्हणजे 9 महिन्याचा हा प्रवास आहे, ते करून ते काढलेले आहे. अशा पद्धतीचे माझ्याकडे 600च्या वर फोटो आहेत वेगवेगळे गुलमोहराचेच. क्या बात आहे. आता इथं सांगायची आणखी एक गोष्ट म्हणजे आज आपण जे शब्द कट्ट्याला जमलेलो आहे, त्या शब्द कट्ट्याची सुरुवात ज्या शब्दाने अक्षराने होते श, आज आपण जे समाविष्ट झालेलो आहोत सगळेजण, त्यापैकी नावात एकतर स आहे किंवा श आहे, 2-3 जण सोडले तर. क्या बात आहे. तर सगळे बघा, सतीश चंद्र त्याच्यामध्ये आहे, शरयू आहे, रश्मी आहे. तर हे असं आहे. नजरेचे नरेंद्रमध्ये नाहीये बरं का. नाही, नरेंद्र देशामध्ये असू देत किंवा कुठे असू देत, ते सगळं कंट्रोल करण्याचं काम करतात. खरंय ते बोली मी सुतार. आज त्यांनी त्यांचं नाव शब्दकट्टा म्हणून ठेवलंय ना, तशा आहेच की. हो, ऍक्च्युली माझ्या बाळाला काऊ शिकवला ना, काऊ दाखवला, अब काऊ 2 पायाचा काऊ बघितला, शिकला, आणि शाळेत गेल्यावर काऊ 4 पायाची दिसली ना, काऊ कधी काऊ. काका खरंय. 3 पिढ्या इथं होत्या, हे एक शेवटचं फक्त नमूद करतो. त्यांचा नातू पण होता इथे, सगळ्यात बालश्रोता आज इथे होता, आणि काका. हे जर आपण पिढ्यांचा संवाद झाला आता हे आजचा. बस. धन्यवाद. खूप धन्यवाद. आम्ही बर्लिन मध्ये आहोत. आमच्या घरात संध्याकाळी 7 नंतर केवळ मराठी चालतो. मुलं जरी इंग्रजीत बोलली तरी आम्ही म्हणतो आम्हाला ऐकू येत नाही, कुठ काय बोलताय कळत नाही. तर कंपल्सरी लहान मुलं मराठी बोलतात. आणि अगदी चटका लागल्यापासून ते गोष्ट सांग, आणि रोज रात्री हे बघा ही मराठीत रडते, एक मराठीत रडते. वातावरण आपण ठेवलं. रोज रात्री झोपताना माझी नात गोष्ट वाचून दाखव, तर मराठी पुस्तकं येताना घेऊन आलेलो आहोत, आणि त्या गोष्टी चंगू मंगू किंवा बनी मनी अशा बनवून पण सांगाव्या लागतात, पण गोष्ट मराठी. सगळीकडे मराठीचा डंका आहे आणि तो टिकणार. आणि जोपर्यंत आपल्यासारखे परदेशात राहूनही मराठीवर प्रेम करणारे लोक आहेत, तोपर्यंत मराठीला काही मरण नाही. माझी बायको तमिळ आहे, पण तिचं मराठी माझ्यापेक्षा चांगलं आहे. एकदाच पत्र लिहिलं, परीक्षा मधला री दीर्घ काढला, त्यानंतर परत पत्र नाही लिहिलं.
हा, कारण ती तामिळ असली तरी शिक्षण मराठीत झालंय वा, मुंबईत. वा. छान तर छान ते असं मराठी बोलणारे आता पुष्कळ, म्हणजे मुंबईत पण गुजराती लोक वगैरे खूप चांगलं मराठी बोलतात. हो हो हो, बरोबर. चला, छान, चांगला झाला. खूप खूप धन्यवाद. आपल्या मताबद्दल, प्रेमाबद्दल, अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर शब्दकट्टा आयोजित या अभिनव कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व रसिकांना तुम्ही सर्वांनी शब्दसुरांनी नाव घातल्याबद्दल समस्त वाचक लेखकांना तसंच श्रोतागणांना खूप खूप धन्यवाद. खरं म्हटलं तर मराठी ही तुमची आमची रोजच्या वापरातली भाषा, पण आज माय मराठी विषयी इतके वेगवेगळे विचार, भावना ऐकून फार वेगळं वाटतंय. आणि खरं म्हटलं तर म्हणजे तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल, आजच्या कार्यक्रमाचं खरंच चीज झाल्यासारखं वाटतंय. आणि अगदी, अगदी. हो, आणि खरंच काय म्हणजे हे मराठी भाषेचं सौंदर्य अगदी माझं तरी नक्कीच कान आणि मन अगदी तृप्त झालेलं आहे. तर जसं लेखकांचं तसंच मी श्रोतेगणांनाही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या उपस्थितीने आम्हा आयोजकांना नव्हे तर अगदी लेखक मंडळींना देखील खूप उत्साह दिल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. 2026 मध्ये शब्दकट्ट्याचे असेच वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम येत राहतील. आपण सगळे ह्या आगामी शब्दकट्ट्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये असेच सहभागी होत राहाल ही आशा बाळगून मी हा आजचा कार्यक्रम संपवण्याची रश्मीजींच्या वतीने घोषणा करतो. शब्दकट्ट्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन.